नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहूया परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिला आहे, भाषावार पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर भाषा व पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष आहेत फाजल अली. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 या रोजी झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब जी खेर हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्राची स्थापना ही 1 मे 1960 या वर्षी झालेली आहे. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात ही 1 मे 1962 या वर्षी झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रथम केव्हा झाल्या? तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रथम निवडणुका ह्या 1965 या वर्षी झालेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल हे जी प्रकाश आहेत. विधानसभेचे पहिले सभापती कोण आहेत? तर विधानसभेचे पहिले सभापती हे ग वा मावळणकर हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्र किती टक्के विभागलेला आहे? तर भारताच्या क्षेत्रफळाच्या महाराष्ट्र 9.42% विभागलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पूर्व पश्चिम अंतर महाराष्ट्राचे किती आहे? तर महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर हे 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे दक्षिण उत्तर अंतर किती आहे? तर महाराष्ट्राचे दक्षिण उत्तर अंतर हे 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्राला समुद्र किनारा किती किलोमीटर लाभलेला आहे? तर 720. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? कर्नाटक आणि गोवा आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेयेस आंध्र प्रदेश हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस राज्य नाही, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आणि दीव दमण हे राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अक्षवृत्तीय विस्तार. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15°8 ते 22°1 उत्तर अक्षांश आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार हा 72.6 ते 80° आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. उपराजधानी महाराष्ट्राची नागपूर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे. ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी ही कोल्हापूर आहे. आणि महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी ही औरंगाबाद आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? मराठी आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू मोठी खार आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ब्ल्यू मॉर्मॉन. राज्य पक्षी महाराष्ट्राचा कोणता आहे? हरावत हिरवे कबूतर. राज्य खेळ महाराष्ट्राचा कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य खेळ हा कबड्डी आहे. राज्य वृक्ष आंबा आहे. राज्य फूल तामन मोठा गोंडारा आहे आणि राज्य फळ हे आंबा आहे. तर अशा प्रकारे आपण इथे महाराष्ट्राविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो. थँक्यू सो मच.